शेतकरी असून आमचे कुंपण वाळ कुंपण वगैरे तोडून टाकले लोकांनी. 5 वाजता वाटतं या लेडीज आल्या आहेत. त्यांना सांगतो का तुमच्याकडे काय करू. बिल्डरने फक्त एवढंच सांगितलं की ते पत्र तुम्ही काढा आणि ते साफसफाई करून द्या. हे बघा पोलिसांना धक्के वगैरे देतात बघा. ही बाई तर माझ्या ते अखत्यारीत नाही, फक्त भांडणं होऊ नये म्हणून मी आलेलो आहे. फक्त भांडणं होऊ नये फक्त. अंगावर पण आलेले द्या, दम पण दिलं द्याई, दादागिरी केली द्याई, त्या अंगावर येत होते आपल्याला. ते सर्वजण आमच्या अंगावरती येत होते. गोष्ट आम्ही कुणाला मारहाण केला नाही, कुणाला शिवीगाळी वगैरे कुणाला काहीच नाही. जे वडील होते, काका होते, तुम्हाला आम्ही रितसर या ठिकाणी कामावरती घेऊ. भविष्यात डाऊ मिल कंपनी कधी झाली नाही आणि डाऊ मिलनी त्या जागेचा ताबा कधी घेतला. इन डाऊ मिल को बेची थी 1983 में और उन्होंने उनसे पैसा भी लिया हुआ है और मैंने वो सेम एग्रीमेंट्स भी आज मैंने पुलिस स्टेशन को भी दिखाया उनका. परस्पर डाऊ मिलनी ठराविक वर्षानंतर ती जागा खिडकाळेश्वर डेव्हलपर्स या कंपनीला विकली. भविष्यात खिडकाळेश्वर डेव्हलपरनी कधी या जागेचा ताबा आज तागायत घेतलेला नाही. दिखाया है वो इन्होंने खुद ने बेचा और इन्होंने खुद ने दावे में भी लिखा है. ये ज़बरदस्ती अभी मार्केट चेंज होने से, ये सब होने से ये अभी चालू किया है. अब दरचा दावा न्यायालयात पेंडिंग असताना त्रयस्थ लोकांच्या मार्फत संजय वामन भोईर याचं वर्षानुवर्ष या जागेमध्ये याचं आणि याच्या कुटुंबाचं कि 83 में जब बेची और आज आके 2023 तक ये क्या कर रहे थे. इतने साल लेडीज आलेले आहेत या कुठल्या आहेत आणि त्यांना आम्ही ओळखत पण नाही. हे काहीतरी बिल्डरचा डाव आहे. और मेरे हिसाब से संजय वामन भोईर जो बोल रहे हो आप, उसकी उम्र ही 40-45 साल होगी. तो वो तो शायद पैदा हुआ या नहीं हुआ, उसको क्या पता अभी उस टाइम में क्या हुआ. नक्कीच कोर्टात केस चालू असताना ही दादागिरी करायची काही गरज नव्हती. कोर्ट न्यायनिवाडा करण्यासाठीच आहे. हम कोर्ट का कोई अपमान नहीं कर रहे हैं. इन्होंने इनफैक्ट दावा फाइल किया और उसके बाद में इन्होंने जबरदस्ती कब्जा लेने का कोशिश किया है. शेतकरी संजय भोईर यांच्या कब्जात असलेल्या जागेतील वॉल कंपाऊंड पहाटेच केले जमीनदोस्त. कब्जेदार संजय भोईर व कुटुंबियांचे केले नुकसान. भूमिपुत्रावर उत्तर प्रांतीयांची दादागिरी. सरस्वती भोईर म्हणाल्या बिल्डरांच्या महिलांनी तोडले वॉल कंपाऊंड, केली मारहाण. रवींद्र म्हात्रे म्हणाले मी कट्टर शिवसैनिक. शेतकऱ्यावर होणारे अन्यायाला शेवटपर्यंत देणार साथ. या जमिनीबाबत माननीय जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे वाद. ऍडव्होकेट आशिष पाटील म्हणतात बिल्डरांनी व त्यांच्या महिलांनी केलेले काम हे बेकायदेशीर. जमिनीबाबत माननीय कोर्टात आहे दावा. श्री खिडकाळेश्वर बिल्डरांनी जागेवर वाद न करता कोर्टात उत्तर द्यावा. ही जागा आमच्या 6 बिल्डरांची. आम्हीच तोडले वॉल कंपाऊंड. आम्ही कोणालाही नाही हो मारले. आमचे कर्तव्य आम्ही पार पाडले. बिल्डर शहा म्हणाले जगह मेरी, मेरा है 7 बारे परिणाम. किसानों ने मेरे जमीन में घुसकर किया है गलत काम. मैंने कदापि किया नहीं माननीय कोर्ट का अवमान. शिव डायगर पुलिस स्टेशन में मैंने दिखाए जमीनों के अहम दस्तावेज लेके पुलिस प्रोटेक्शन. मेरी पूरी जगह का करूंगा सिटी सर्वेक्षण. परस्पर दोन्ही गटात घडला असता वाद, पडला असता रक्तरंजित सडा. पोलिसांना मारहाण होऊन सुद्धा शिव डायगर पोलिसांनी राखला संयम आणि वाचला कायद्याचाच पाढा. आम्ही शेती करतो, वाल टाकतो, मक्के पण टाकले होते, सर्व काय केलं, भात पण केलं आम्ही. पण या बाया होऊन सगळं तोडलं आमचा. आम्हाला ऐकत नाही. सकाळी 6 वाजता आल्या त्या. आम्हाला कुठल्या महिला आहेत त्या 55 पण आहेत बाहेरच्या. ऐकत पण नाही. ते शेटला पण नाही ऐकत. दमदाटी करतात डायरेक्ट येऊन. दमदाटी अंगावर येऊन हे करतात, मारहाण करतात. म्हणजे पूर्वीपासून आम्ही जमीन लावतोय वगैरे हे करतो. हे दादागिरी करायला लेडीज पाठवलेले आहेत. हे लोक काही बिल्डर काही आला नाही अद्याप इथे. याच्यामुळे इथे जास्तीच वादावाद झालेला आहे. लेडीज आलेले आहेत या कुठल्या आहेत आणि त्यांना आम्ही ओळखत पण नाही. हे काहीतरी बिल्डरचा डाव आहे. याच्यामुळे आम्हाला यांनी तकलीफ दिली आणि नुकसान मग गेलं. आम्ही शेतकरी असून आमचे कुंपण वाळ कुंपण वगैरे तोडून टाकले लोकांनी. संजय भोईर हा गरीब शेतकरी आहे आणि माझ्या ऑफिसच्या मागे त्याची जमीन आहे आणि मी बऱ्याच वर्ष त्याला शेती करताना बघतो. शेवग्याचे झाडं, घर आहे त्याचा. आणि आता ह्याच वर्षी त्याने कंपाऊंड देखील चांगला, पहिला कंपाऊंड होता, आता तो सडला होता बरेच वर्ष झाल्यानंतर. तर या वर्षी त्याने दुसरी पत्र मारलेली
आज अचानक काही 53 लेडीज आल्यात आणि सर्व वेगवेगळे भाषा बोलतात, वेगवेगळं त्यांचं हे भाईगिरीचीच भाषा आहे सर्व. कोणाचं नाव सांगत नाही, आम्हाला तोडाची ऑर्डर आली आहे, आम्ही तोडणार, ह्या पद्धतीत बोलतात. नक्कीच कोर्टात केस चालू असताना ही दादागिरी करायची काही गरज नव्हती. कोर्ट न्यायनिवाडा करण्यासाठीच आहे. आणि संजय भोईर शेतकरी इथे शेती कसत असताना मी बघितलं आहे, म्हणून आज मी एक शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्याच्या बाजूने उभा राहत आहे. कारण एखाद्या गरीब माणसावर अन्याय होताना आमच्या शिवसेनेचे माननीय श्रीकांत शिंदे साहेब, खासदार साहेब हे कधीच गप्प बसत नाही, अन्यायाविरोधातच नेहमी लढत असतात. आणि मी पण त्यांचाच एक शिवसैनिक आहे. त्या नात्याने मी संजय भोईरच्या बाजूने उभा राहणार, कारण एवढा अन्याय मी सहन करून घेणार नाही. कुठून तरी परप्रांतीय त्या लेडीज आहेत आणि इथे फुल दादागिरी करतात. संजय भोईरचा वकील या नात्याने 458/2023 RCS हा सदरचा दावा ठाणे न्यायालयात आज रोजी प्रलंबित आहे. दाव्यामध्ये पार्टी आहेत श्री खिडकाळेश्वर डेव्हलपर आणि अशोक जैन. सदरचा दावा न्यायालयात पेंडिंग असताना त्रयस्थ लोकांच्या मार्फत संजय वामन भोईर याचं वर्षानुवर्ष या जागेमध्ये ह्याचं आणि याच्या कुटुंबाचं पोजेशन आहे. त्या जागेवरनं तुम्ही शेती बघू शकता, तिकडे भाजी किंवा इतर शेतीच्या मार्फत त्याचं उदरनिर्वाह भागतो, त्याच्यामध्ये त्याचं राहतं घर आहे. अचानक सकाळी येऊन त्रयस्थ इसमास त्यांनी ज्या काय बायका आणल्यात आता त्या लेडीज, ह्यांना त्यांची आयडेंटिटी नाही आहे, त्या हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बांगलादेशी आहेत, काही आयडिया नाही आहे. अशा लोकांमार्फत जाणीवपूर्वक हा जो वॉल कंपाऊंड आहे हा तोडणं किंवा जाणीवपूर्वक यांच्या अंगावरती जाऊन धावत जाऊन यांच्या फॅमिलीला, त्यांच्या बायकोला, मुलांना किंवा भावांना, त्यांच्या बायकांना इजा पोचवणं हा जाणीवपूर्वक बिल्डरमार्फत एक कायदेशीर प्रक्रिया ही ब्रेक करण्याचा प्रयत्न चालू आहे. बिल्डर जो आहे खिडकाळेश्वर डेव्हलपर ह्याला कायदेशीर मुभा आहे. त्याने कोर्टामध्ये येऊन जी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, कोर्टामध्ये जो दावा चालू आहे त्या ठिकाणी त्याचं म्हणणं मांडावं. त्याबद्दल आमचा काही दुमत नाही. त्याच्या वकिलांमार्फत तो दाव्यामध्ये हजर आहे. त्याचं जे काय म्हणणं आहे त्यांनी त्या दाव्यामध्ये कायदेशीर मांडावं. आम्ही कायदेशीर ॲक्सेस यूज केला, आम्ही न्यायालयामध्ये दावा चालवतो आहे, त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्याचं म्हणणं मांडावं. पण तशा ठिकाणी न येता तो जाणीवपूर्वक हे असे बेकायदेशीर धंदे करतात, हे कायद्याला धरून नाही आहे. क्रिया ही अशी होती की संजय भोईर ह्याच्या मालकीची जागा 1970 साली ह्यांनी डाऊ मिल ह्या कंपनीने ह्यांच्याकडनं एक कमर्शियल पर्पजसाठी घेतली होती. त्याच्या बदल्यात डाऊ मिलनी ह्यांना लेटर दिले की आम्ही या ठिकाणी कंपनी बनवल्यानंतर तुम्हाला रितसर, म्हणजे ह्यांचे जे वडील होते, काका होते, तुम्हाला आम्ही रितसर या ठिकाणी कामावरती घेऊ. भविष्यात डाऊ मिल कंपनी कधी झाली नाही आणि डाऊ मिलनी त्या जागेचा ताबा कधी घेतलाच नाही. परस्पर डाऊ मिलनी ठराविक वर्षानंतर ती जागा खिडकाळेश्वर डेव्हलपर्स या कंपनीला विकली. भविष्यात खिडकाळेश्वर डेव्हलपरनी कधी या जागेचा ताबा आज तागायत घेतलेला नाही आहे. त्यामुळे कायदेशीर ॲक्सेस आणि कायद्यामध्ये जी मुभा होती संजय भोईर किंवा त्याच्या कुटुंबासाठी ती त्यांनी तपासली आणि कायदेशीर ॲक्सेस म्हणजे ॲडव्हर्स पोझिशनचा दावा त्यांनी ठाणा येथील दिवाणी न्यायालयात दाखल केलेला आहे. सर, संजय भोईर यांनी ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना तुम्ही बेकायदेशीररित्या येणं, जागेमध्ये ॲक्सेस करणं, तिथलं वॉल कंपाऊंड तोडणं हा नक्कीच कायदेशीर गुन्हा आहे आणि हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्या गुन्ह्याबाबत संजय भोईर यांनी ऑलरेडी तक्रार केलेली आहे आणि जी व्यक्ती सदरचा दावा कोर्टामध्ये प्रलंबित आहे ॲडव्हर्स पोझिशनबाबत, बिल्डर त्या ठिकाणी हजर झाला आहे, तर तुम्ही कोर्टामध्ये कायदेशीर उत्तर द्या. अशा ठिकाणी जागेवरती येऊन हे बेकायदे कृत्य करणं हे कायद्याला धरून नाही आहे. सर, बिल्डर जो आहे ह्याचा म्हणजे काय की काहीतरी करून जागा मालकावरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न चालू आहे. आता कायदेशीर ॲक्सेस जागा मालकाचा आहे तो त्यांनी त्याचा कोर्टामध्ये उपयोग करतोय, तो कोर्टामध्ये तो दावा चालवतोय. कोर्टामध्ये त्यांनी त्याच्याकडे जे असलेले संपूर्ण जागेसंदर्भातले डॉक्युमेंट, मालकी आणि ताब्यासंदर्भात जे हक्क आहेत ते त्यांनी कोर्टामध्ये दाखवलेले आहेत आणि म्हणून कोर्टामध्ये तो दावा सुरू आहे. पण असं असताना कोर्टाच्या प्रक्रियेला साथ न देताना त्रयस्थ लोकांमार्फत जागेवरती येणं म्हणजे हा कायदेशीर गोष्टीला बेकायदेशीर काहीतरी वळण लावण्याचा हा मुद्दा सुरू आहे. तर मुळात खिडकाळेश्वर डेव्हलपर याचा खिडकाळी मंदिर किंवा या देवस्थानशी काडी एक संबंध नाही आहे. इथल्या स्थानिक लोकांना भुलवण्यासाठी त्यांनी हे खिडकाळेश्वर डेव्हलपर लोकांना भावनिक करण्यासाठी ते नाव यूज केलं आहे. सर, ते पत्र आहेत ना आमचे बिल्डर सरांचे आहेत, बरेच शाह म्हणून बिल्डर आहेत. त्यांनी आम्हाला इथं सकाळी पाठवले आणि त्यांनी सांगितलं की ते पत्र आपले ते पत्र काढा म्हणून
आणि जे घास वगैरे आहेत ना ते तुम्ही ते पूर्ण साफ करून घ्या, म्हणून आम्ही एवढे जण आलो. ठीक आहे. आणि आम्ही येण्याच्या अगोदर ते पत्र वगैरे काढल्यानंतर त्या बायका वगैरे सर्व जेंट्स वगैरे सर्व अंगावरती आलेले. मग आता आम्ही त्यांना हे सांगते, सर तुमचा काही जे विरोध असेल, जे आमचे काही विरोध असेल तर तुम्ही बिल्डराशी बोलून घ्या, आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला जे काय काम सांगाल तेच आम्ही करणार आहोत. तुम्ही असे आम्ही त्यांच्या बाउंड्रीच्या इथे गेलो पण नाही, पूर्ण व्हिडिओ आहेत आपल्या सर, ते आम्हाला काहीच माहित नाही. फक्त मी एवढंच बोलेल, जे आमचे बिल्डर सरांनी सांगितलंय ना, बरेचशा आम्ही कामगार आहोत. ठीक आहे. आम्हाला जे पत्र काढायला सांगितलं, बोला आपले पत्र आहे ते पत्र तुम्ही काढा आणि ते घास वगैरे तुम्ही ते पूर्ण साफ करून घ्या. ते पत्र आहे ना ते आमच्या सरांचे पत्र आहेत म्हणून आम्ही काढलो. तुम्ही काढलेत? हो. काढले की तोडले म्हणजे पाडवलं खाली. अच्छा अच्छा. कारण की जाण्याचा रस्ताच नव्हता ना, मार्ग, त्यामुळे. अच्छा. ते खोटं बोलताय, ते खोटं बोलत असेल सर, साफ साफ खोटं बोलताय ते. एक तर पहिली गोष्ट आम्ही कुणाला मारहाण केला नाही, कुणाला शिवीगाळी वगैरे कुणाला काहीच बोलले नाही. आम्ही आलो, आम्ही पत्र तोडलं, ठीक, आम्ही केल्यानंतर आम्ही आतमध्ये येत होतो, मग सर्वजण एक गोळा झाले, बायका जेंट्स वगैरे सर्वजण, सर्वांना फोन वगैरे, हा ते सर्वजण आमच्या अंगावरती येत होते. हम कोर्ट का कोई अपमान नहीं कर रहे हैं. इन्होंने इनफैक्ट दावा फाइल किया और उसके बाद में इन्होंने ज़बरदस्ती कब्जा लेने का कोशिश किया है, जो हमारे लोगों ने उनको रोका गया. और इन्होंने ये आप देख सकते हो कि इन्होंने से पतरा लगाने का कोशिश किया हुआ है. ये सब पतरे लगाए, ये साइड में लगाए और ये साइड में लगाने का कोशिश किया है. और सीनियर पुलिस इंस्पेक्टर और सब लोगों ने भी, पुलिस स्टेशन ने भी देखा और सबको नोटिस भी दिया है कि आगे कुछ काम होना नहीं चाहिए. और वो हिसाब से जो भी होगा सर्वे, ऑफिशियली सर्वे करके हम करेंगे. हम इतने सालों से यहाँ बैठे हैं, हमने न कभी किसी के ऊपर कब्जा किया है, न किसी के ऊपर ज़मीन 1 इंच भी हमने लिया है, न ही हम किसी का इंटेंशंस भी रखते हैं. और गांव वाले भी सब अच्छी तरह जानते हैं कि यहाँ पे कभी भी उल्टा सीधा काम नहीं होता है. हम इतने 95-96 से यहाँ पे बैठे हैं और काम कर रहे हैं. इतनी सारी बिल्डिंगें भी हमने बनाई हैं, तो कभी भी किसी की जगह, इनफैक्ट किसी को भी कुछ भी प्रॉब्लम हुआ तो हमने उनका प्रॉब्लम सॉर्ट आउट किया हुआ है. कई गाँव वाले भी हमको रेगुलरली मिलते रहते भी हैं और उनको भी कोई मतलब प्रॉब्लम नहीं है हमसे. सर जी नहीं, ये मेरी कंपनी का नाम है. हमने भी मंदिर के नाम के ऊपर, शंकर जी के, भगवान जी का मंदिर के हिसाब से हमने हमारा कंपनी का भी नाम रखा है. और ये हम आज नहीं हैं, हम 95-96 से ये एरिया में काम कर रहे हैं. और हमारा कहीं किसी से, अब पहले यहाँ पे आधी ज़मीन तो डॉन मिल से बेची गई थी, हमने उनसे ख़रीदी हुई है और कलेक्टर परमिशन लेके सब ज़मीनें खरीदी हुई है. किसी को भी हमने कुछ नहीं किया. हमने बाकायदा कन्वेंस लेके, एग्रीमेंट करके, कन्वेंस लेके, स्टैम्प ड्यूटी और पेमेंट करके सब परचेज़ की हुई है. और आज की नहीं है, 96-97 से हमारा चल रहा है ये सब. सर आप बोलते, अभी उन्होंने ऐसा है कि 2023 में इन्होंने दावा किया है कोर्ट में, और उसमें भी उन्होंने क्लियरली लिखा है कि इनके पूर्वजों ने, मतलब इनके दादा दादी या जो भी होंगे इनके रिलेशन में, इनके पिताजी ने ज़मीन डॉन मिल को बेची थी 1983 में, और उन्होंने उनसे पैसा भी लिया हुआ है. और मैंने वो सेम एग्रीमेंट्स भी आज मैंने पुलिस स्टेशन को भी दिखाया, उनका जो कन्वेंस डील है उसका कॉपी भी मैंने आज दिखाया है. वो इन्होंने खुद ने बेचा और इन्होंने खुद ने दावे में भी लिखा है. ये ज़बरदस्ती अभी मार्केट चेंज होने से, ये सब होने से ये अभी चालू किया है इन्होंने. आप भी सोचिए कि 83 में जब बेची और आज आके 2023 तक ये क्या कर रहे थे आज इतने साल तक. और मेरे हिसाब से संजय वामन भोईर जो बोल रहे हो आप, उसकी उम्र ही 40-45 साल होगी, तो वो तो शायद पैदा हुआ या नहीं हुआ, उसको क्या पता अभी उस टाइम में क्या हुआ था. वही ऐसा नहीं होता है. बॉम्बे में कोई ऐसा ज़मीन नहीं ले सकता किसी को भी फंसा के. ज़मीन बाकायदा कन्वेंस के साथ में हुई, और एक खेडूत के नहीं, यहाँ पे सैकड़ों खेडूतों की ज़मीन है या जो भी हो सकता है, हर एक के फैमिली मेम्बर्स ने साइन किया हुआ है और वगैरह उन्होंने करके दिया हुआ है. ये ओवरनाइट का भी काम नहीं हुआ है, ये प्रोसेस चला है. पहले डॉन मिल ने लिया, डॉन मिल से हमने ख़रीदा और बाकी का हमने बाद में अलग अलग 95 से शुरू करके 96-97 तक तो हमने परचेज़ किया. अगर ऐसा होता, किसी को भी फंसा के करना था, तो वो चीज़ ओवरनाइट होती है, और ऐसा कभी हमने काम नहीं किया है. सर 83 में डॉन मिल को इन्होंने बेची थी, हमने 95-96 में डॉन मिल से परचेस की हुई है जी. आता कब्जेदार संजय भोईर व त्यांच्या कुटुंबियांना ॲडव्होकेट आशिष पाटील त्यांच्या बुद्धिचातुर्याने न्याय मिळवण्यात हे संपादन करतात का? रवींद्र म्हात्रे शिवसेना पदाधिकारी असल्याने राजकीय मापदंड वापरून संजय भोईरांच्या कुटुंबावर होणारा अन्याय दूर करतात का? बिल्डर भरत शहा कब्जेदारांना त्याचा हक्क देतात का, की माननीय न्यायालयाची परवानगी घेतात, पुन्हा पोलीस स्टेशनचे बंदोबस्त घेऊन सिटी सर्वे करतात? ही बातमी पाहून पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे महोदय तुमच्या कर्तव्यदक्ष पोलिसावर परप्रांतीय महिला मारहाण करत असतील तर संदीपान शिंदे कर्तव्यात कसूर करत आहेत का?
त्यांच्यावर कोणती कारवाई करणार की एकीकडे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. मग आता भूमिपुत्र किती सहन करणार, अन्याय कोण देणार त्यांना न्याय, असे एक नाही तर अनेक प्रश्नाचे उत्तर अधोरेखित आहे. पण त्या प्रश्नाचे उत्तर कधी मिळेल हे पाहणे तितकेच महत्वाचं पण ठरू शकणार आहे. कॅमेरामॅन श्रीनाथ सोबत मी बालासाहेब कांबळे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, देसाई, ठाणे.